नमस्कार भक्त हो. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आपण सर्वांनी स्वामींच्या अनेक लीला ऐकल्या असतील, पण आज मी तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. ही कथा अशा एका भक्ताची आहे जो सुरुवातीला स्वामींना मानत नव्हता, पण एका भयानक रात्री त्याच्या आयुष्यात असं काही घडलं की त्याला स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव झाली. विज्ञानालाही चकित करणारा हा अनुभव नेमका काय होता, कसं स्वामींनी त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही गोष्ट आहे साधारण 2 वर्षांपूर्वीची. पुण्यात राहणारे समीर, नाव बदललेले, एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होते. समीर हे पूर्णपणे प्रॅक्टिकल विचारांचे माणूस. देवधर्म, चमत्कार या गोष्टींवर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. त्यांची पत्नी मात्र स्वामींची निस्सीम भक्त होती. एका शनिवारी समीर आपल्या कामानिमित्त कोकणात स्वतःच्या कारने निघाले होते. काम संपवून परत येताना त्यांना उशीर झाला. रात्रीचे साधारण 11 वाजत आले होते. पावसाळ्याचे दिवस होते आणि रस्ता घाटमाथ्याचा होता. घाटात सगळीकडे गडद अंधार आणि धुकं पसरलेलं होतं. समीर गाडी चालवत होते. अचानक त्यांच्या गाडीच्या हेडलाईटमध्ये त्यांना समोर एक विचित्र सावली दिसली. त्यांनी जोरात ब्रेक लावला. गाडी थांबली, पण समोर कोणीच नव्हतं. समीरना वाटलं कदाचित तो भास असावा. पण जशी त्यांनी पुन्हा गाडी सुरू केली तसं गाडीचं इंजिन विचित्र आवाज करू लागलं आणि काही क्षणातच गाडी बंद पडली. मोबाईल काढून पाहिला तर तिथे नेटवर्क नव्हतं. चहूबाजूला घनदाट जंगल आणि शांतता होती. अचानक समीरना कोणाच्या तरी हसण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज माणसाचा नव्हता. तो अतिशय कर्कश आणि भयानक होता. समीरच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी गाडीच्या काचा बंद केल्या, पण बाहेरून कोणीतरी गाडीवर जोरात आघात करत असल्याचा भास त्यांना होऊ लागला. गाडी हलत होती, जणू काही एखादी अदृश्य शक्ती ती गाडी दरीत ढकलण्याचा प्रयत्न करत होती. समीर प्रचंड घाबरले होते. त्यांना आता आपला मृत्यू समोर दिसत होता. त्या भयानक परिस्थितीत त्यांना आपल्या पत्नीचे शब्द आठवले, संकटात फक्त स्वामींना साकडं घाल, ते धावून येतील. समीरनी डोळे घट्ट मिटले आणि आयुष्यात पहिल्यांदा मनापासून ओरडले, स्वामी मला वाचवा. श्री स्वामी समर्थ. त्यांनी हे नाव घेताच अचानक वातावरणातला तो भयानक आवाज बंद झाला. समोरून एक प्रकाशाचा झोत आला. एका वृद्ध माणसाच्या वेशात कोणीतरी तिथे आलं होतं. हातामध्ये लाठी आणि अंगावर एक घोंगडी. त्या वृद्धाने समीरच्या गाडीच्या काचेवर टकटक केलं. समीरनी घाबरतच काच खाली केली. तो वृद्ध माणूस हसून म्हणाला, काय रे बाळा, घाबरला काय? चल उतर खाली, इंजिनमध्ये कचरा अडकलाय. समीर भीत भीत खाली उतरले. त्या माणसाने इंजिनला फक्त हात लावला आणि सांगितलं, आता चालू कर. समीरनी गाडी स्टार्ट केली आणि आश्चर्य म्हणजे एका फटक्यात गाडी सुरू झाली. समीर त्यांना थँक्यू म्हणायला मागे वळले, पण तिथे कोणीच नव्हतं. तो रस्ता पूर्णपणे मोकळा होता. तो वृद्ध माणूस एका सेकंदात गायब झाला होता. समीरना जाणवलं की ते साक्षात स्वामीच होते. समीर कसेबसे घरी पोहोचले. घरी आल्यावर त्यांनी पाहिलं की देवघरात स्वामींच्या फोटोसमोर लावलेला दिवा अजूनही तेवत होता, जो त्यांच्या पत्नीने समीर घरी येईपर्यंत विझू नये म्हणून लावला होता. समीरनी स्वामींच्या चरणी लोटांगण घातलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भक्त हो, स्वामी कधी आणि कोणत्या रूपात आपल्याला वाचवायला येतील हे सांगता येत नाही. फक्त तुमची श्रद्धा अढळ हवी. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे शब्द केवळ वाक्य नसून ते एक सत्य आहे. तुम्हालाही असाच काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.